काय लागतं तुम्ही समजा आपल्याला एक मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्लॉगिंग चॅनलवर. तर आज आपल्याला जायचं आहे करंजाला फिशिंग करायला. सो आपण निघूया, दुपारपर्यंत निघूया. तर आता सकाळचे आता 11 वाजत आलेले आहेत. 11 वाजत आलेले आहेत बघा तुम्ही. आणि आपण निघूया थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण जे गलबिल घ्यायचे ते सामान वगैरे घ्यायचं ते घेऊया आणि निघायचं आहे. आज करंजाला पहिल्यांदा चाललं आहे. कारण काय माहिती का, अचानक चालले. कारण आपली फिशिंग रॉड मी घेऊन ठेवलेली. बोललो कधीतरी जाऊ फिशिंग करायला, ब्लॉग बनवूया आपण. ते मला ठेवलेली इथं ठाण्याला होती. अचानक लक्ष गेलं तर बोलो फिशिंग करायला जाऊया करंजाला. तो काय लागतं आहे मावरा बिवरा बघू आपण. तोपर्यंत तयारी करून घेऊया. आपला तर हा रेडीच आहे. याला तर लावून ठेवली बघा कोलबी रबराची कोलबी लावून ठेवलेली आहे. आणि बाकीचे गल एक्स्ट्रा घेऊन ठेवूया. पप्पा, मी, दादा आणि हा पियुष आहे आणि संदेशला घेऊया सोबत. आणि संदेश पण तिथं राहते ना उरणच्या पुढे करंज आहे. तर निघूया आपण दुपारपर्यंत. आता हा गल बांधायची प्रॅक्टिस चालू आहे. यूट्यूबला व्हिडिओ बघितली गल कसा बांधायचा. दाखव रे, शोधकाम दाखव तुझा. शोधकाम दाखव. गल बघा कसा बांधतो. अरे गल दाखव. इथं पप्पा गल बांधले. पप्पांनी पण चालायला शिकते आणि धडपडते तेव्हा आई लगेच धावून जात नाही. हे बघा, हे माझ्याकडे एवढे गल आहेत. जेव्हा फिशिंग रॉड घेतलेला तेव्हाचे गल आहेत. हे आता वापरायला येणार आहे. आणि याच्यामध्ये रबराची कोलबी लावलेली आहे. लय भारी सिस्टम पॉवर आहे. अशी वळवळते डायरेक्ट. आणि एक्स्ट्रा 2 आहेत गल. म्हणजे जसे साधे दोरीला आपल्याला बांधायला ते वेगळे घेतलेले आहेत. आणि मोजून आपण 3-4 गल एक्स्ट्रा यांना देऊ. मी तर फिशिंग रॉड घेणार आहे. बाकीचे ते असेच घेणार आहे. ते अरे किती मोठा आहे दोरा. सर आता तुम्हाला भेटतो दुपारी. तर आपण चाललं. मला आत्ता विचार केला, बोलो तुम्हाला दुपारी भेटण्यापेक्षा आपली तयारी काय होते, आपली गल बांधताना काय प्रोसेस आहे ती सगळी दाखवते बोलो तुम्हाला. त्यापेक्षा मग आता सगळं दाखवायला ट्राय करते. चल. आता आपल्याला काय पाहिजे माहिती आहे काय, आपलं गल तर बांधलेत, मग त्याला ना वजनदार पाहिजे. लोखंड बिखंड असं ना वजन बांधायला पाहिजे. समुद्रामध्ये प्रॉपर गेला पाहिजे ना गल. आता वजन शोधतो ना मी. भेटायला काही नाही. काय लावायचं काय पण तो नल आहे बघ. तो नल लाव तवरा मोठा. अरे मग नल चालू केला तर पाणी येईल ना समुद्रामध्ये. जास्त वाटत पाणी. मला लोखंड शोधताना भेटले बघा काय. या घुंगरू भेटले. असा लावायचा पाण्यात सोडलं तर माशांना पण मजा येईल, नाचतील. काय भेट नाही रे. वजन द्या. कशी ना वजन घेऊ जे तुमच्याकडे बोलवले का काय तेच तुझ्या इथं बघू. आपल्याकडे काही नाही वजनदार. अयो माझा भिशा बघा. भिशा गाईस. तो भिशा बघा. अच्छा तसा आहे बघा. सोडून ठेवलेला. आता अर्धाच आहे. अर्धा अजून याच्यात आहे. या पिशवीत आहे. आणि या माझ्या पगोल्या या बांधाच्या आहेत. याची पण व्हिडिओ येईल यूट्यूबला बघा. व्हिडिओ एवढ्यात नाही येणार पण येईल. पण सध्या मला त्या जाळ्या बनवून ठेवलेल्या आहेत आयोनी. त्या मला ना रिंग आहे माझ्याकडे. रिंग आहेत त्या. मग त्या रिंगला आहे ना कापायला लागणार आहे. तो प्रॉपर त्याला बांधायला गोल लागेल तेव्हा ती पगोली प्रॉपर तयार होईल. चल तुझ्या इथं सोडू वजन. 3-4 तरी वजनदार पाहिजे काही नाही. आता आम्ही आलेलो दुकानामध्ये. जरा आपल्याला गलबिलचा त्या सगळं सामान घ्यायचं होता फिशिंग करायचा. तर या घेतलेलं आहे. या बघा काय माहिती आहे काही ना. या असं वजन घेतलेलं आहे बांधायला. आणि एक ग्लव्स. म्हणजे आता आपला दोरा आहे ना तो लय कडक आहे. त्याच्याने हातबीत कापायची भीती आहे. म्हणून त्याच्यासाठी या घेतला आहे. म्हणजे विचार करा किती टॉप लेवलची आम्ही फिशिंग करायला जाणार आहोत करंजाला. मासा भेटणार की नाही त्याचा काय माहिती नाही आम्हाला नेम.
पण आम्ही चाललोय बस तयारी करून चाललेलो आहे. आता या सगळं आपलं घेऊन झालेलं आहे आणि आता घरी चाललेलो आहे. घरी गेल्यावर मस्त जेवायचं आहे आणि झोपून मग संध्याकाळी निघायचं आहे. चलो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो करंजा ज्योतीवर. मी बघा बोर्डबीट मागच्या साईडला. तर आता आपण फिशिंग रॉड घेतलेली आहे तर ती घेऊन आपल्याला त्या साईडला जायचं आहे. चला मग आता तिकडे जाऊया आपण. आणि इथं ब्रिजचं काम चालू आहे बघा. म्हणजे इथून डायरेक्ट ब्रिज अलिबागला जाणार आहे त्या साईडला. म्हणजे आता टेन्शन आहे, बोटनी जास्त जायची गरज नाही. पण डायरेक्ट गाडी आपली जाऊ शकते त्या साईडला. सो पप्पा दादा बिदा सगळेजण तिकडे आहेत आणि फोन आपला काल्याने धरलाय संदेशने. सो आता जाऊया चला. आणि आता संध्याकाळचं काहीतरी 4-4:30 झाले. आरामात आता जरा भरपूर येऊ तेव्हा आपण मासे धरू. कॅमेरा जेव्हा आवडला काल्या चेहरा दाखव. आणि इथं पप्पा बोट. आणि आम्ही किती जण आलो माहिती? 6 जण आलो. 6 जण आम्ही आलेलो करंजाची मासे पकडायला आलेले आहोत. आणि दोघं भाऊ आणि दादा. सो नजारा बघा मित्रांनो कसला. आता चाललं आपण खालच्या साईडला. आता वरती आटणार आहे असा सीन आहे. त्यामुळे जरा लईच उशिरा आलेलो. आता इथं जाऊन पकडूया मासे. बघू भेटते का नाही काय नाही ते चेक करू. आता किती मोठी शार्क घरा घेऊन जाणार चला त्या खाली. आणि आपली गलबिल एकदम प्रॉपर तयारी करून आलतो. ग्लोव्ह बी सगळा घेऊन आलो. थांब ना जरा लाव ना इथं. ये देवा. या बघ याच्या गावात तुमची ग्रीप आहे, माझी ग्रीप पूर्ण निघेल. येऊ दे. टाकला तर काय होतंय? काका कर काका फोन दे. थांबे दे इथं. बारकेश घे थांब दे इथं. आता गल उडवणार आहे आमचा पियुष. एवढंच थांब सांगितलं तेव्हा उडव. जाऊ दे. काहीच खरपाला बघा ते खरपा तर पाय जर घासला ना डायरेक्ट पाय जाईल. कापल डायरेक्ट पाय. हा माहिती आहे ना कशी. 1 2 ओढ. पडला असता अडकलं असेल काहीतरी. आता काम पीठ झालं असतं. काम पीठ खाल्ला. बारका लावा घास. चल गाईज आपला प्लॅन जरा अनसक्सेसफुल झालेला आहे. सिस्टम काय सीन झालं माहिती का? बघा गाड्या को काय रे ती कुठं बघा या गाठीने प्रॉब्लेम दिलाय. ते याच्यामधून पास होत नाही तर त्यामुळे जात नाही दोरी लांब पर्यंत. आता जर ते लायटरने ना आग लावून ती वितळावं लागेल तेव्हा कुठं तो जाईल गल लांब. आणि आम्ही फिशिंग करायला असली फिशिंग असते काय? काय रे असली फिशिंग असते. आणि फिशिंग करायला आम्हाला याने सांगलेलं
याची धांदल बघा काय झालं, याची धांदल धावतय बस. आज येशील ना? ये लवकर, पॅड मी साफ खराब केलीस. पडला, लागला काय रे? काही पडलेला, नशीब बॅक कॅमेरा नव्हता रे देवा. लागला काय? वाचलास. घालिंग लोटांगण झालता आता याचा. आई ज्यांनी लावली बघा वाट पायाची, कापून टाकला सगळा पाय परला ना. दाखव रे बाय वाट. पाऊसने दिला करंजा फिशिंग दिली यांनी. करंजा फिशिंगचा मला टायटल दिलं यांनी. करंजा फिशिंग पडली महागात. टायटल डायरेक्ट थंबनेलला येते बघा आता. आणि याची नवीन पॅन्ट मागलेली आहे. फिशिंग तर काय झाली नाही. गाठी मारल्या. अरे सीन काय झालता, तो धागा गुंतलेला तर मला कट करून गाठ बांधायला लागली, नाही तर तेवढा धागा वाया गेला. आणि सीन तोच झाला. नाही तर गेला असता, पक्के लांब गेला असता तिथे. आणि कोलबी रबराची दगडा तुटला नाही पाहिजे. अरे पप्पा वन साईड भिडलेले आहेत बघा. आता बघा मित्रांनो, मर्सडीज, याची BMW आणि याची पण मर्सडीज. चपलांची लायकी आहे इथं लायकी आहे चपलांची. घे मग घे. पकडणे आणली. मस्त रे काम करता. अरे आपलं काय माहिती, चपला तर एवढं. आमचा काय काम चाललंय बघा मित्रांनो. काय करायचं? पक्के लांब असेल, टोरा लागेल नाही. एक नंबर काम झालेलं आमचा. फिशिंग राहिली बाजूला आणि धागाची विल्हेवाट लावायला घेतली आम्ही. अरे साल्या धागा बघ ते वाया गेला बाबा. निघली काय गाठ? गावात गाठ नाही आता. नाही जे वड बस आता. या काय करायचं? गल काय आपण बंद कर काल. सो आता पुन्हा एकदा सज्ज आपला फिशिंग रॉड टाकायला पाण्यामध्ये. टाक काला पुन्हा एकदा सज्ज असा आपला फिशिंग रॉड पाण्यामध्ये जाणार आहे. हा गेलेला कडक मध्ये लांब पर्यंत. कधी गेला कधी पण यो इकडंच भरलाय. कधी पक्का वारा आहे. धाव दे. गल आला बघ, मासा आला. आला मित्रांनो. आता आम्ही चाललोय जरा. एक बाबा आहे, भिशा टाकलेला आहे पाण्यात, तर तो भिशा बघायला जाऊया. त्याला काय लागलं त्या बाबाला बघू. मला असं वाटतंय का काही नाही लागलंय, पण तरी बघूया काय तो दिसत. दाखवते तुम्हाला. चला बाबा, काय लागलं काय? ही चिंबोरी लागली बाबाला. चिंबोरी बघा. चिंबोरी बघ दिसते बा. हाताने बा बाबाच्या त्या. कुठं खाली जायचं भीती वाटते रे. पाय सकर. अरे तो बाबा आपण जायपर्यंत तो मावरा काढून घरी जाईल. सो गाईज आम्ही बघा कसे आलून चिखलांशी. काय गवलाय का बाबा? आम्ही चिखलान चालतून चिखलान. अच्छा, चिंबोरी भेटली बघा मित्रांनो. कधी भेटला मावरा? बराच आहे. चिंबोरी लागली बघा. चिंबोरी बघा. असा भिशा टाकलेला. आता भरते आटली ना पूर्ण, तर भिशा खाली आल्या आपल्या.
कुर्ला आहे का कुर्ला आहे? कुर्ला. पोरगा भेटला पोरगा. बायको गेली हिंडाला काय तरी त्याची. आणि आता करला सुरुवातीला नवीन झालं असतं तेव्हा भरपूर बाकी वेगवेगळं त्रास होतो नवीन जाल टाकतो माझा झेंडा असते गेला होता तो नवीन लावला रे उद्या लावेल आणि तिथून आम्ही जायला लागतो या पक्षीला जितारे आंबी 2 किलोची 3 किलोची जितारी तांबी काय बरं होते होते मित्रांनो यांनी कांड केलेला आहे आपला गळ अडकवलेला आहे तो आता गळ काढायला जावं लागेल आता तो गळ अडकवलेला काढायला जावं लागेल काय करून ठेवताना काय नाही एक चला कांड केलं बघा आपला दोरा अडकवला डायरेक्ट इथं भिशा आहे पाण्यामध्ये त्याच्यामध्ये अडकला यो तो भिशा बघा यो असा इकडं आलाय आणि त्याच्यामध्ये आपला गल अटकलाय तो दिसत नाही पाणी व्हायब्रेशन भेटते ना झालं व्हायब्रेशन भेटते बघ असं बघ व्हायब्रेशन येतं झालं रे इथे तोडू नको झालं नाटकलाय थांब राहून द्या असंच राहून दे दगडा नसतं पाणी जाईल ना खाली थांब तर दादा टाकता तर बघू काय लागला की नाही समजेल आपल्याला टाकलेला आहे गल प्रेम खायला माहिती का तुम्हाला चालू पिरवाडीला इथं दादाच्या मांडीवर संदेशा मांडीवर बसलो आपल्याला भरपूर मावरा लागलेला आहे तो आता घरा घेऊन जायचा आहे मावरा कमी चिंबोऱ्या जास्त मावरा कमी चिंबोऱ्या जास्त लागल्या तर आता घरी घेऊन जाऊ आता सगळ्यात पहिलं तर आपण पिरवाडीला जाऊ जरा फोटो बिटो काढायला सनसेट बघायला तर तुम्हाला दाखवते सनसेट कमी आणि काय घालतो नाही इथून गेलो तरी आहे चला आता तुम्हाला एक पिरवाडीला भेटते आता करंजाची एक्सप्लोअर करून झालेलं आहे आपल्या करंजा एक्सप्लोअर करून झालंय तर पिरवाडी एक्सप्लोअर करू आता आपण आलोय पिरवाडीमध्ये बघा मागचा व्ह्यू बघा सनसेट सनसेट बघा सनसेट सो आपल्याला मच्छी काय भेटली नाही एवढी तर आपण नेक्स्ट टाइम परत एकदा येऊ आपण करंजाला आपण कधी यावायचं माहिती आहे काय जेव्हा भरती येईल ना पक्की यांनी रातचे होता पण यांनी माती खाल्ली काही काय बीचवर जायचा होता बीचवर दादा बीचवर काही डेली जातो तिथं बीचवर तर नॉर्मल झालं आपल्या ते आता नॉर्मल सो आता आपण ना कधीतरी आहे ना परत येऊ करंजाला तेव्हा मच्छी पकडूनच जाऊया घरी पण कधी पका पाणी असेल ना भरती असेल ना तेव्हा रातच्या येईन ट्राय करेन करंजाला तेव्हा पक्का मावरा पकडून दाखवेन तुम्हाला तर यावेळेलाच भेटलं ना आणि आम्ही लेट आलो तर पाणी पूर्ण अटॅच चाललेलं तर मला गॅरंटी होती तर काही लागणार नाही तर नेक्स्ट टाईम बघू आपण काय भेटते का नाही पण सध्या आपण पिरवाडी एन्जॉय करतो सो काय जोरात बोल बोल काय बोलतं हाय कर
इथे बोल सबस्क्राईब कर गाईस. बोल सबस्क्राईब करा गाईस. बोल बोल सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो. चल बाय बाय. तू एकटा आलास? पप्पा कुठे? तिथे का इथे? हे आहेत ना इथे. थांब येऊ का? काय आहे? उभे काय आहे? पडशील हलू. फेक 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 पाण्यात फेक. उई कसं कसं परत कर. उभे काढायला आलेत ना. आपण चाललो आता घरी. आणि आता आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. काय मच्छी भेटली नाही ते तर तू सांगितलंस. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चला तर उद्या आपण परत भेटूया. उद्या आपलं जायचं आहे. आपल्याला कुठे माहिती आहे का? आपलं इथंच आहे बाजूला. तिथं फिशिंग करायला जागा आहे. आपल्या खाडीमध्ये चिंबोऱ्या पकडायला जातो तिथं भेटू शकतो मावरा. आपल्याला गॅरंटी देतो एवढी. तर तिकडे पकडायला जायचा प्रयत्न करणार आहे. आणि काळा पडलेला आहे. पडला असता गलपटला असता. सो मित्रांनो तुम्हाला भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय. फिर मिलेंगे दोबारा. चलो आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. चलो बाय बाय.